मी अनुप पाटील, उद्योजक, देवजी इंडस्ट्रीज, लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग. आज मी माझ्या घरी, मी व माझ्या मुलांनी हा छोटासा गणेशोत्सवानिमित्त देखावा केला आहे. या देखाव्याची मुख्य मुद्दा आहे की आपली कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. तर ही हद्दवाढ का व्हावीशी मला वाटते त्याचे एक ठराविक मी मुद्दे तिथं मांडले आहेत व तसेच आजचे कोल्हापूर आपले शहर हे ज्या काय समस्या आहेत हे सगळं म्हणलं. हे आज आपल्या कोल्हापूरचे सर्व ऐतिहासिक ठिकाणी व त्या ठिकाणी अद्याप थोडंफार शहर जेवढं वाढलंय त्या शहराचं मी थोडंफार त्या ठिकाणी विश्लेषण केलं आहे. आज माझ्या मते कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं का गरजेचं आहे. आज आम्ही उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरच्या शहरांमध्ये जातो, हुबळी जातो, बेळगाव जातो, बेंगलोर जातो, पुणा जातो, आता अद्यावत शहर नागपूर, औरंगाबाद. तर या ठिकाणी जी रस्त्यांची स्थिती आहे, मल्टी स्टोरेज बिल्डिंग, मोठमोठे मॉल झालेले आहेत, हे कोल्हापुरातही झालेत नाही असं नाही, पण त्या मानानं आपलं कोल्हापूर वाढलेलं नाही. मी आज एक इथं पॉईंट मांडला आहे की आपल्या कोल्हापूरच्या कोणत्याही नाक्यावरून एका नाक्यावरून दुसऱ्या नाक्यावरून 15 मिनिटात माणूस पार होतो. म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती छोटं आहे. हे क्षेत्रफळ अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. ज्या शासकीय प्रयत्न चालू आहेत, जे लोकप्रतिनिधींचे प्रयत्न चालू आहेत की हद्दवाढीत 7-8 गावं वगैरे घ्यायची, ते निश्चितपणाने घेतली पाहिजेत अशी माझी विनंती आहे. सर्व लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की त्या सर्वांनी एकत्र येऊन हा विषय लवकरात लवकर संपवा. आज आम्ही बाहेर गावात गेल्यानंतर आम्हाला जाणवतं की आपलं कोल्हापूर शहर किती छोटं आहे. त्या ठिकाणी आम्ही शहरात त्या गेल्यानंतर बघतोय की मोठमोठ्या बिल्डिंग्स, रस्ते अद्यावत झाले आहेत, रस्ते विनामुक्त, खड्डेमुक्त कोल्हापूर आहे, खड्डेमुक्त शहर आहेत ती. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये जी परिस्थिती आहे ती आज तुम्ही सगळे जाणतायत. तर माझी विनंती आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून आपलं कोल्हापूर स्वच्छ व सुंदर करावं ही विनंती आहे. तसेच या ठिकाणी कोल्हापूर शहर हद्दवाढ झाल्यानंतर कसे वाढू शकते याचे मी या ठिकाणी देखावा केला आहे. छोटे मल्टी स्टोरेज बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे काही कटआउट्स वगैरे लावून या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. तर क्रीडाई कोल्हापूरचे बांधकाम क्षेत्रात मोठं योगदान आहे व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व इंजिनियर असोसिएशन व क्रीडा आर्किटेक्ट असोसिएशन या लोकांच्या माध्यमातून आपले शहर अतिशय सुंदर व वेल डेव्हलप्ड, वेल कल्चर्ड सिटी होऊ शकते. तर यासाठी या ठिकाणी सर्वजणांनी प्रयत्न करून हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती.